नमस्कार मित्रांनो, ज्याची अपेक्षा होती तीच गोष्ट झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने अमराठी रिक्षा चालकांना आणि कदाचित मराठी रिक्षा चालकांनाही मराठी शिकण्यासाठीची जी मुदत दिली होती ती 1 वर्षांनी वाढवलेली आहे। महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकांचे प्रतिनिधी हाजी आराफत शेख हे सध्या कुठल्या पक्षात आहेत माहिती नाही, कारण कधी ते शिवसेनेत असतात, कधी ते उबाटा सेनेत असतात, कदाचित भाजपात असतात, ते बदलत असते पक्ष। पण त्यांनी एका शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये असं सांगण्यात आलं की मराठी भाषा शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता त्यामुळे 15 ऑगस्ट 2027 पर्यंत, मला असं वाटतं 15 ऑगस्ट 2047 सालापर्यंत, म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असू तोपर्यंत खरं मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली पाहिजे। कारण मराठी माणसांनाच हल्ली आणि मराठी पत्रकारांनाच हल्ली मराठी बोलता येत नाही, तर बिचाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी कुठून बोलता येणार। मुद्दा मराठी शिकण्याचा आहे का नाही ही दुसरी गोष्ट आहे, पण ज्या प्रकारे या गोष्टी धोरण म्हणून आणण्यात येतात, राबवण्यात येतात आणि खास करून म्हणजे याच्यामध्ये टीका करायची इच्छा नाही आहे, पण शिवसेनेच्या मंत्र्यांकडून असे काही निर्णय घेण्यात येतात आणि त्याचा कुठलाही अभ्यास नसतो, तयारी नसते, एक सवंग लोकप्रियतेसाठी या गोष्टी केल्या जातात आणि मग अनेकदा तोंडघाशी पडायची वेळ येते। अगदी झुणका भाकर केंद्रापासून, म्हणजे किती झुणका भाकर कोणत्या केंद्रांवर मिळाली इथपासून याची सुरुवात आहे। शिवशाही, झोपडपट्टी पुनर्विकास काय झालं, अनेक योजना, मैदानं महापालिकेची ती कोणाला तरी चालवायला द्यायची आणि ती किती मैदानं त्याचे क्लब झाले। आणि त्यामुळे ज्या प्रकारे कोणत्याही घोषणा करण्यात येतात, नवीन योजना आणण्यात येतात, माध्यमांचा त्याला पाठिंबा मिळतो कारण त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट असतं ते स्वागतार्ह असतं, पण अनेकदा ते उद्दिष्ट राहतं दुसरीकडे आणि त्याच्यातनं ट्रॅफिक पोलिसांना किंवा संबंधित सरकारी यंत्रणांना कमाईची संधी मिळते। मराठीचा मुद्दा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिव्हाळ्याचा, मराठी आलंच पाहिजे रिक्षा चालकांना। दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणसं ही रिक्षा चालकांची हिंदीमध्ये बोलतात। कोणीतरी आवाहन केलं, मराठी पत्रकारितेच्या भाषेत आव्हान केलं, रिक्षा चालकांना आव्हान केलं की तुम्ही मराठीत बोला, किंवा सामान्य लोकांना आव्हान केलं, म्हणजे आव्हान हा शब्द आहे मलाही माहिती आहे, पण आपले राजकीय नेते देखील आव्हान म्हणतात, म्हणजे मराठीची बोंब इथूनच आहे की रिक्षा चालक जर हिंदीत बोलला तरी तुम्ही त्यांच्याशी मराठीत बोला, तरी काही होत नाही। प्रत्येकाला रिक्षा पकडायची असते आणि रिक्षा पकडून आपल्या घरी जायचं असतं आणि सध्या तर गणपती जवळ आल्यामुळे ट्रॅफिकची काय वाट लावलेली आहे, अक्षरशः गंमतच चालू आहे सगळीकडे आणि त्याच्यामुळे घरी पोचणं महत्त्वाचं असतं, मराठीत बोलायचं काय हिंदीत बोलायचं हा दुर्दैवाने विषय नसतो। आणि त्यामुळे ही मुदतवाढ देत देत शेवटी 15 ऑगस्ट 2026चा मुहूर्त ठरला। 20 ऑगस्टपासनं ट्रॅफिक पोलिसांच्या भरारी पथकानी अशा प्रकारे रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ओला चालक, उबर चालक, रॅपिडो चालक यांना गाठून त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की मीटर चालू करो को मराठी में क्या बोलते हैं, यहाँ पहुँचने में कितना टाइम लगेगा याला मराठीत काय म्हणणार, तुम्हारे पास छुट्टे पैसे है क्या याला मराठीत काय म्हणणार। आता पैसे रोख देऊ का ऑनलाईन, म्हणजे या मराठीतही भरपूर इंग्रजी शब्द असतात, किंवा रस्त्यात गाडी थांबवा, या अशा गोष्टी म्हणजे हिंदीत प्रश्न विचारतात आणि त्याला मराठीत काय म्हणतात हे रिक्षा चालकांना विचारतात। ते जर त्यांना सांगता आलं नाही तर दंड वसुली करतात। रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की त्यांना जर सांगता आलं नाही तर त्यांना नोटीस देण्यात येते आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारची नोटीस देऊनही जर त्यांना करता आलं नाही, कारण पहिल्याच दिवशी याच्यातल्या 8217 चालकांना पकडलं, त्यातल्यापैकी 1268
चालकांना नोटीस देण्यात आली. दुसऱ्या दिवशी 1499 लोकांना नोटीस देण्यात आली. आणि हे करण्यासाठी सरकारने म्हणे 105 दिवसांचा मराठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला 1.5 लाखाहून अधिक परप्रांतीय चालकांनी त्याची नोंदणी केली होती. पण कोण शिकलं, कोणी कोणाला शिकवलं, कोणी शिकवण्यातून काय काय कमावलं, काय गमावलं, हा हिशोब आता करण्याची इथे वेळ नाही आहे. पण शेवटी या अशा प्रकारची धोरणं सरकार राबवतं आणि त्याची परिणिती अशी होते की बदनामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची होते. कारण या अशा गोष्टी करायच्या तर त्या कशा प्रकारे करायच्या, कशा त्या लागू करायच्या, याचा काहीतरी अभ्यास करावा लागतो. याचं काहीतरी एक प्रशिक्षण यंत्रणा राबवावी लागते. आणि ते कुठेही नसल्यामुळे, सवंग लोकप्रियतेसाठी सगळं चालू असल्यामुळे या गोष्टी केल्या जात नाहीत. राजकीय पक्षांनाही मराठीचा कळवळा जेव्हा असं काही घडतं तेव्हाच असतो. मग आता संजय राऊत उद्या सकाळी 9 वाजता टाकताना, म्हणजे पत्रकार परिषद टाकताना, त्याला ते पत्रकार परिषद घेणं म्हणत नाही, रोज जाऊन पत्रकारांसमोर टाकणं किंवा फेकणं, त्याच्यात ते असे भोया वगैरे उंच म्हणतील, लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही, मंत्री असं करतात तसं करतात. पण जेव्हा त्यांचं सरकार असतं तेव्हाही हेच होतं. याचं कारण म्हणजे दुर्दैवाने हे जे आता नवीन महामुंबई होते त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना रिक्षा चालक, टॅक्सी चालक म्हणून संधी मिळावी याच्यासाठी सरकारही काडीचे प्रयत्न करत नाही की नवीन लायसन्स देताना डोमिसाईल असलेल्या 15 वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच प्राधान्य मिळेल वगैरे असं काही करत नाही. कोणी येतं, लायसन्स काढतं, त्याच्यात काहीतरी आता नवीन बदल केला जात आहे असं ऐकलं आहे. जर तो यशस्वी लागू झाला तर त्याचं स्वागतच आहे. पण या संधी म्हणजे आता वाढवणपासून ते रोह्यापर्यंत किंवा दिघी बंदरापर्यंत आणि नाशिक, पुणे या सगळ्या भागात आता ज्या मुंबई क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पुढच्या होतील तयार, त्याच्यामध्ये भरपूर रिक्षा टॅक्सी चालकांना संधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यातल्या तरुणांना कशा प्रकारे संधी मिळेल त्याची व्यवस्था सरकारकडनं करण्यात आली. सरकारने व्यवस्था केली तर यांना रिक्षा टॅक्सी चालवण्यात रस आहे का, यांना फक्त UPSC MPSC करून सरकारी नोकरी करण्यातच इंटरेस्ट आहे? आणि सरकारी नोकरी करण्यासाठी मग सरकारी वसतिगृह, मग फी सवलत, मग आरक्षण, या अशा गोष्टींमध्येच रस आहे. कारण हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, जगात सगळीकडे आहे. जिथे आर्थिक स्तर राज्याचा वाढला आहे, देशाचा वाढला आहे, तिथे लोकांना कष्टाची कामं करण्याची इच्छा निघून जाते. ते जर नसेल तर मग गोष्ट वेगळी. पण मग हे करायचं तर कशा प्रकारे परीक्षा करता येईल, त्याची काही ॲप तयार करता आली, त्याच्यात जर सेल्फ टेस्टिंग करता आलं, त्याच्यात जर प्रश्न विचारून त्याच्यातला योग्य पर्याय निवडता आला, काहीतरी यंत्रणा करा. जेव्हा ह्या धाडी टाकणं आणि भरारी पत्कय करणं त्याचा त्रास होतो, आणि त्रास झाल्यावर या रिक्षा चालकांची मुजोरी एवढी आहेच आहे की त्यांनी अनेक ठिकाणी, खास करून हिंदी भाग आहे मुंबईचा, बोरिवली, कांदिवली, तिकडे त्यांनी नागरिकांना भेटून त्यांची डोकी भडकवायला सुरुवात केला. अनेक ठिकाणी मॉल, रेल्वे स्टेशन जिथे धाडी पडतात, कुठे धाडी पडतात, कुठे पोलीस आहे, हे सगळं सांगणं सुरू झालं. मग लोकांनी तिथे जाणं कमी केलं, रिक्षा चालकांनी. पुन्हा लोकांच्या तक्रारी, कारण मुंबईमध्ये रिक्षा मिळवण्यासाठी तुम्हाला जे दिव्य करावं लागतं. BKC मध्ये तर उत्तम उदाहरण आहे. ठाण्याला तर स्टेशन परिसरात रिक्षावाल्यांनी, सगळ्यातले भाजपा, शिवसेना याच पक्षाच्या त्या युनियन आहेत, ज्या प्रकारे तिथे ठाण मांडलेलं असतं. मला असं वाटतं हे सुधारण्याची कुठेही राजकीय इच्छाशक्तीही नाही आहे आणि सामान्य लोकांनाही मराठीचा आग्रह धरण्या एवढी त्यांची अवस्था नाही आहे. कारण त्यांना घर गाठायचं असतं, कार्यालय गाठायचं असतं. आणि म्हणून म्हटलं याच्यावर सोपा उपाय आहे तो म्हणजे मराठी भाषिक लोकांनाच हिंदीचे वर्ग घ्या. ते पटापट हिंदीमध्ये प्रावीण्य असल्याचे, कारण हिंदी सगळ्यांना बोलता येतच, आणि त्यामुळे हिंदी पास असल्याचं सर्टिफिकेट द्या आणि मग हिंदीतच बोलून रिक्षा चालवा आणि रिक्षा टॅक्सी पकडा. हा जो सगळा धोरणाच्या नावावर खेळखंडोबा करण्याचा जो प्रकार आहे तो टाळला पाहिजे. कारण याच्यामध्ये सरकारचं हसं झाल्याशिवाय राहत नाही. आता या वर्षभरानेही काहीही होणार नाही आहे हे मी आधीच सांगून ठेवतो. त्याला पुन्हा आणखीन 1 वर्षाची मुदत मिळणार आहे. पण तोपर्यंत
म्हणजे हा टाइमपास पुन्हा करायला आता आणखीन वर्षभर थांबावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.